रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. सुवर्ण महोत्सव संपन्न झाला. तसेच परभणी जिल्ह्याचं कीर्तन महर्षी वैभव असं माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण मारुती महाराज दस्तापूरकर यांचा रौप्य महोत्सव वर्ष होतो पुण्यतिथीचं. त्या अनुषंगानं गेल्या वर्षी हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या प्रेरणेने आणि त्र्यंबक महाराजांना सोबत घेऊन हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांना सोबत घेऊन परभणी जिल्ह्यातल्या सर्व वारकरी मंडळाच्या पद्धतीने असं ठरविलं की प्रत्येक वर्षी एका क्षेत्रावर सप्ताह करायचा. त्या अनुषंगाने गेल्या वर्षी ज्ञानोबारायाच्या मंदिरामध्ये 8 दिवस सप्त्याचं आयोजन केलं होतं. गेल्या वर्षीच आम्ही संकल्प केला की तुकोबाराच्या समोर आपण पुढच्या वर्षी सप्ताह करायचा. तो संकल्प या ठिकाणी आज पूर्ण करण्याला आरंभ केलेला आहे. कारण मनाचे संकल्प पाविले सिद्धी, जरी राहे बुद्धी याची पाही, किंवा सत्यसंकल्पाचा दाता रायन सर्व करी पूर्ण मनोरथ. मी म्हणतो आम्हाला प्रत्येक वर्षी आम्ही गेल्या वर्षी मारुतीराव महाराजांच्या पुण्यतिथीचं अवतीचे साधून हा कार्यक्रम सुरू केला होता. आणि मला वाटतं आता हे प्रत्येक वर्षी एका क्षेत्रावर जाऊन 8 दिवसाचा हे कार्यक्रम करायचा आणि या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रावर राहणं येईल. आणि याच्याकरता आपल्या परभणी जिल्ह्यातलं सर्व गायक मंडळ असतील, सर्व गुणीजन गायक, मृदंग वादक, सर्व मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत किंवा आलेच आहेत त्यांचं. म्हणून या ठिकाणी एक कार्यक्रम एकच की आपण क्षेत्रावर एखाद्या असे काही क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रावर फक्त दर्शनाला जातो, दर्शन केले की आपण घरी जातो परत, आणि एका ठिकाणी 8 दिवस बसून भजन करत नाहीत. म्हणून आपल्याला हे घडावं, त्या देवस्थानाविषयी, त्या संतांविषयी, त्याच्या क्षेत्राविषयी पूर्ण माहिती होण्याकरता म्हणून या ठिकाणी आपल्या 7 दिवसाचं नियोजन केलं. या ठिकाणी हे करत असताना आम्ही एकच ठरवले, या ठिकाणी तुकोबारायाचे चरित्र अभंगातून प्रत्येक कीर्तनकाराचे चरित्र सांगायचं आणि प्रवचनातून प्रपंचरत्ना भोगुनी सर्वही त्या गेली ज्ञानोबारायाच्या या आरतीवर प्रवचन करायचं असा आमचा संकल्प आहे. आणि गाथा भजनामध्ये आम्ही बाळक्रीडेचे अभंग असतील, पत्रिका असतील किंवा संतप्राय अभंग असतील, या अभंगातून आम्ही या ठिकाणी गाथा भजनसुद्धा ठेवलेलं आहे. दररोज सकाळी 4 ते 6 काकडा, 8 ते 10 गाथा भजन, 10 ते 12 हरिकीर्तन आणि दुपारी 4 ते 5 प्रवचन आणि 5 ते 6 हरिपाठ आणि 8 ते 10 हरिकीर्तन. तसेच दररोज दुपारी 1 ते 3 पर्यंत अतिशय प्रसिद्ध गायकाचा गायक वादक आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव प्रख्यात आहे असे त्यांचं आम्ही भजन ठेवले. आज भजन ठेवले परभणीची भजनी मंडळ हरिभक्तपरायण माधवरावजी देशमुख यांनी अनेक विद्यार्थी 500 विद्यार्थी घडवले. त्यांचं आज भजन आहे. उद्याच्याला आणि रात्री आज आपल्या आळंदीचं, पुण्याचं, जिल्ह्याचं वैभव अशा हरिभक्तपरायण गायत्रीताई गायकवाड यांचं संध्याकाळी भजन आहे. तो भजनाचा टाईम असेल 9 ते 12. उद्या दुपारी हरिभक्तपरायण परभणीचे गान कोकिळा ज्यांना आपण म्हणतो अतिशय सुंदर गाणारे हरिभक्तपरायण पंढरीनाथ माझा कदम, कैलासबुवा पौळ, संगीत विशारद, संगीत अलंकार सोपानकाका बोबडे आणि आमचे संगीत विशारद हरिभक्तपरायण भास्कर महाराज सोन्नेकर, मृदंगावर साथ असेल आमचे बालाजी महाराज काळे असतील. या कार्यक्रमाला पूर्ण दिवस हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये परभणी जिल्ह्यातले सर्व मंडळी येणार आहे. आणि परवाला 26 तारखेला संध्याकाळी आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव आणि आळंदीत येऊन नावलौकिक केलेलं असं अतिशय कमी वेळामध्ये असे हरिभक्तपरायण आमचे उद्धव बापू शिंदे अख्खी महाराष्ट्रात कुठल्या यूट्यूबला टाका त्यांचं भजन आहेच असं. आणि ते बी स्वतः आता येत नाहीत, ते त्यांची सर्व टीम जवळजवळ 25-30 मुलं दरवर्षी आम्हाला सहकार्य असते त्यांचं. आणि ते त्यांचंसुद्धा भजन आहे आणि ते 3 दिवस उपस्थित राहणार आहेत. म्हणून सर्वांनी मी म्हणतो या चॅनलच्या माध्यमातून, माऊली दर्शन चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आणि असा सोहळा परत पाहायला भेटत नसतो आणि जीवनात येऊन हे आपण करायचं. आणि हे केलेला आमचा संकल्प आहे
तो नक्कीच आम्हाला वाटतं आम्ही सर्वजण आहेत करणारे त्याला पुढचा सुद्धा हा 50 वर्षाचा सुद्धा हो हीच माझी तुकारायासमोर एक प्रार्थना आहे आणि त्यांच्या शरीर नसरस होतो आणि आम्हाला हा कार्यक्रमाचं या ठिकाणी सर्वांकडून आलं भजनी मंडळी आली सर्व परमेची माता भगिनी आली काही महिला मंडळ आलं यांचे बी आभार व्यक्त करतो आणि माऊली चॅनलसुद्धा आभार व्यक्त करतो त्यांनी ही मोफत सेवा आम्हाला देत असतात दरवर्षी कुंडलिकावर ट्रॅव्हल्स तसेच ह्या संस्थांचे तुकोबाराय संस्थांचे आभार व्यक्त आम्हाला कमी वेळामध्ये अतिशय आम्ही गेल्यानं आम्ही विनंती केली मला आम्हाला खूप दिवसाची इच्छा आहे तुकोबारायसमोर कार्यक्रम करायची पण त्यांनी सर्व त्यांचे ट्रस्टी असतात त्यांनी सर्वांनी आम्हाला योग्य ताबडतोब या ठिकाणी मान्यता दिली आणि अतिशय सुंदर अशी व्यवस्था करून दिली त्याबद्दल त्या सर्व सन्मान्य ट्रस्टीचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो पुंडलिकावर ठेवलं श्री ज्ञानदेव नानाच्या प्रकल्पाला नानाच्या सत्संगाला गेल्या वर्षीपासून प्रारंभ झालेला आहे नानांनी सांगितलंच कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबारायाच्या सहवासानं यावर्षी जगद्गुरु तुकोबारायाच्या सहवासानं मोठ्या महाराजाच्या म्हणजेच मारुती महाराजाच्या रौप्य महोत्सवाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली नानाचा संकल्प आम्ही सर्वजण सहकार्य करणारे मंडळी आहोत आणि ते सहकार्य आम्हाला प्रत्येक तीर्थक्षेत्रावर करण्याचा योग यावा ही आमची इच्छा आहे या कार्यक्रमामध्ये जे आपल्या परिसरातले गुणीजन मंडळी असतील महाराज मंडळी असतील नानाची एकच इच्छा आहे प्रत्येकाला तीर्थक्षेत्रावर साधू संतांच्या सहवासात सेवा करण्याचा योग यावा मी म्हणालो लहान तोंडी मोठा घास होईल पण असा माणूस प्रत्येकाला संधी देणारा कमी लोक आहेत या काळामध्ये नानांचे त्याबद्दल आभार मानेन मी कारण काय नामांकित लोकाला प्रत्येकाला संधी मिळत असते कारण ते टॉपर आहेत पण ज्याला तळागाळातून सेवा देतात नानाच्या लक्षात बरोबर असते कोणाला कधी कुठं वापरून घ्यायचं गेल्या वर्षी नानांनी आळंदीत आम्हा सर्वजणांना कीर्तनाची भजनाची गाथेची सेवा दिली यावर्षी आमच्याकडं नवीन महाराज लोक आणले मग त्यामध्ये हरिभक्तपरायण आदरणीय राम महाराज काजळे असतील सध्याचे आमच्या जी मराठीचे युवा कीर्तनकार सोमनाथ महाराज बदाले असतील तथा ज्ञानोबा माऊली करंजीकर असतील आमचे संगीत आपलं पंडित महाराज क्षीरसागर असतील किंवा नाना असतील या नानांच्या संकल्पनेत प्रत्येकाला सेवा कशी मिळेल अशी ही संकल्पना आहे मला वाटायला ही संकल्पना नानांनी आज जर चालवली ती 100% असं एक मन म्हणतंय की मोठ्या महाराजाच्या पावलावर पावले हो मी बोलल एक गोष्ट का आम्ही रक्तानं नातू असतो पण नाना ज्ञानानं नातू झाले या नातवानं आशीष प्रत्येकाला संधी द्यावं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी मनी
हेची करावया करे घेईन जन्मांतरे हेची करावया करे हेची करावया करे हेची करावया करे मणी भक्तीची आवडी मनी भक्तीची आवडी मणी भक्तीची मणी भक्तीची आवडी हेवा भावे ऐसी जोड हेवा भावे ऐसी जोड हेवा भावे मनी भक्तीची आवडी हेवा भावे ऐसी जोडी हेवा भावे ऐसी जोडी हेवा भावे ऐसी जोडी का म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा ऋणी करुणी ठेवू सेवा ऋणी करुणी ठेवू सेवा तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा ऋणी
सर्वात्मकपण माझे हिरोनीने तो कोण, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐसी जोडी, घेईन जन्मांतरे हेच करावया खरे, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐसी जोडी. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा, मनी भक्तीची आवडी हेवा भावी ऐसी जोडी. विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरणा संतापिया, दुसरे चरणा संतापिया. कृपादाने कथेचा विचारू, कृपादाने कथेचा विचार, कृपादाने कथेचा विचारू, कृपादाने कथेचा विचार. बाबाजी गुरुदास तुका, गुरुदास तुका, बाबाजी गुरुदास तुका. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सर्वात्मकपण सर्वात्मकपण माझे हिरोनीने तो कोण, मनी भक्तीची आवडी हेवा भावी ऐसी जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी संतश्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा महत्वाचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सज्जन हो अंतःकरणामध्ये ज्ञान उत्तर कालातली जी प्रेमलक्षणात्मक भक्ती आहे त्या भक्तीची लाट लहर तरंग निर्माण झाल्यानंतर त्या संबंधीचा विचार अर्थात प्रार्थना पांडुरंगाच्या समोर करतात. विठ्ठल विठ्ठल या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेची गोष्ट आहे. तो म्हणजे असा अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबाराय वैराग्य तपतीर्थ तेजोवलय तुकोबाराय आणि कीर्तन महर्षी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन मारुती बाबा दस्तापूरकर यांच्या पुण्यतिथी अर्थात रौप्य महोत्सव
वर्ष वर्तमानामध्ये साजरं होत असताना तीच गोष्ट आपल्या अंतःमध्ये धारण करून श्री हरिभक्तीपरायण बालासाहेबजी महाराज, मोहिते पाटील आणि मराठा महासंघाचे हरिभक्तीपरायण बब्रुवान महाराजजी शेंडगे यांच्या संयुक्त विद्यमाने वर्तमानामध्ये या पावन पवित्र जगद्गुरु तुकोबारायांच्या साधनास्थली स्वग्रही आणि या परगण्यामध्ये आपण आपल्या जीवनाची अंतरंग साधना करण्याच्या संबंधातून वर्तमानामध्ये उपस्थित आहोत. विठ्ठल महाराष्ट्रातील ख्यातनाम सगळीच डायमंड मंडळी आज महाराजांच्या सेवेसाठी, जगद्गुरु तुकोबारायांच्या सेवेसाठी वर्तमानामध्ये उपस्थित आहेत. आता इथे कोणाकोणांची नावं आपण वर्तमानामध्ये प्रस्तुत करायची आहे. स्वामीजी, या सगळ्याच डायमंड रत्नांच्या चरणारविंदी प्रथमतः नतमस्तक होतो, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आणि आता वर्तमानामध्ये वेळ फक्त आपल्याला अर्धा ते पाऊण तास राहिलाय का बापू, हे की नाही? माऊलींनी सांगितलं बरोबर आपल्याला 8:45 वाजता थांबायचे. सेवकही सांगितले, या दृष्टीने ती सेवा आपल्याला करायची आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण पंडित महाराज क्षीरसागर अर्थात भाऊ, प्राकृती स्वास्थ्य व्यवस्थित नसल्या कारणामुळे भाऊ म्हटले तू कीर्तनासाठी जा. आणि महाराजांची सेवा आहे, गुरुवर्यांचा आशीर्वाद, त्यामुळे आपल्या संस्थेतील सगळेच महाराज मंडळी वर्तमानामध्ये उपस्थित आहेत. अस्तु, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान उत्तर कालातली जी प्रेमलक्षणात्मक भक्ती आहे तिचं प्राकट्य पांडुरंगाच्या समोर केलेलं आहे. सज्जन हो, पांडुरंगाच्या पायाच्या प्रसादामुळे संत महंतांना, साधू संतांना जी अवस्था प्राप्त झालेली आहे ती अवस्था वर्तमानामध्ये आपल्यालाही प्राप्त व्हावी याच्यासाठी वर्तमानातला हा अट्टहास सप्ताहाचा सायास प्रयत्न आहे. पांडुरंगाच्या पायाचा प्रसादच असा आहे की तो एकदा का जीव जीवात्म्याला प्राप्त झाला की नस पुनरावर्तते. महाराज म्हणतात की नाही, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. त्या पांडुरंगाची अर्थात त्या परब्रह्माची सदमय चिदमय आनंदमय स्थिती प्राप्त झाली की मग पुन्हा जन्माला यावं लागत नाही. त्या अवस्थेसाठी आपण सगळ्यांनी वर्तमानामध्ये प्रयत्न केला पाहिजे. हीच वारकरी संप्रदायाच्या गौरवशाली कीर्तन परंपरेची गोष्ट आहे. खूप प्रमाणे आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. किंवा देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कास या तेजीन प्राण आपुलागे माई. ती अवस्था प्राप्त व्हावी याच्यासाठी. नाही, जगद्गुरु तुकोबारायांचं अंतःकरण आता महाराजांची ही तपस्थली आहे, साधनास्थली आहे, महाराजांचा परगणा आहे. इथे महाराजांचे व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती सगळ्या फ्रिक्वेन्सी वर्तमानामध्ये वकील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. महाराज सुद्धा म्हणतात की हे पांडुरंगा, हे परमात्मन, तुझ्या पायाच्या प्रसादामुळे जी अवस्था संत महंतांना, जीवनमुक्त गुणातीत महापुरुषांना प्राप्त झालेली आहे ती अवस्था, स्थिती, दशा माझ्या अंगात काही येईल. चित्त पांडुरंग
चित्त पांडुरंगा झुरकासे पांडुरंगा हे परमात्मन कई ऐसी दशा येईल माझे अंगा ऐसी दशा कई येईल दशा म्हणजे अवस्था त्याच्यासाठी माझं अंतकरण मन बुद्धी चित्त ताकद लागली आहे. जगद्गुरु तुकोबराय आत्ता वैकुंठातून इथं आपल्या सगळ्यांना पाहत असतील. नाही अत्र तत्र सर्वत्र आपल्या बाजूलाच असतील. विठ्ठला 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 विठ्ठला. परमार्थ सप्ताह कशासाठी करायचा तर ती अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी याच्यासाठी. आलं का लक्षामध्ये? त्याच्यासाठी हा अट्टास आहे. त्याच्यासाठीच हा प्रयत्न आहे. काय त्या अवस्थेचं चिंतन अतिशय गोड साहित्याने सांगितलेलं आहे. ती अवस्था प्राप्त झाली की मनुष्याला काही एक करण्याची गरज नाही. किमिच्छन् कस्य कामाय आत्मानो चेद्विजान्यात् अयं यस्मिति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. काम नाही त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. पण जोपर्यंत ही अवस्था शब्दज्ञानाच्या द्वारा परोक्ष ज्ञानाच्या द्वारा आपल्या कर्ण इंद्रियाच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होत नाही तोपर्यंत त्या अवस्थेच्या प्राप्तीकरता आपण गतिमान होणार नाही. अगोदर त्या अवस्थेचं आपल्याला शब्दज्ञान झालं पाहिजे, परोक्ष ज्ञान झालं पाहिजे. कारण शब्दज्ञानाचा परोक्ष ज्ञानाचा प्रतापच असा आहे की मनुष्य एकदा का ते ज्ञान प्राप्त झालं की त्या वस्तूसाठी काय बनतो? गतिमान बनतो, क्रिया करतो. जडवत दगडासारखा पडून राहत नाही, क्रियाशील बनतो. पण अगोदर त्याला त्या अवस्थेचं वस्तूचं शब्दज्ञान व्हावं. शब्दज्ञानालाच परोक्ष ज्ञानालाच या भौतिक जीवनामध्ये वर्णन करत असताना बापू जाहिरात असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. शब्दज्ञान म्हणजे स्वामीजी जाहिरात. हल्लीचं युग कशाचं आहे? हा, कीर्तनाचं, युट्यूबचं. हा, युट्यूबचं आहे म्हणून तर म्हटलं जाहिरातीचं युग आहे का नाही? जाहिरातीचं युग आहे. त्या छोट्या छोट्या क्लिप आपण पाहतो की नाही कशाचं आहे. आणि त्याच्यामुळं मग जाहिरातीचं युग आहे. जाहिरात. एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला शॅम्पू माहिती आहे? हा, नसेल माहिती. सनसिल्क असेल, वाटिका असेल, क्लिनिक प्लस असेल, अन्य कुठल्याही कंपनीचा. असं झालंय का कधी
त्या शॅम्पूवाल्या कंपनीचा मालक आपल्या दारापर्यंत आला, घरापर्यंत आला आणि म्हटला, ओ मावशी, एवढी शॅम्पूची पुडी राहू द्या तुमच्याकडे, राहू द्या राहू द्या राहू द्या, उपकार करा तुम्ही माझ्यावर, तुमचे केस मला व्यवस्थित दिसत नाही, एवढी राहू द्या. बरोबर म्हटला तो असं नाही. तरी सुद्धा सामान्यातील सामान्य मनुष्य वा स्त्री असेल, त्यांच्या स्नानगृहाचा जर आपण स्वामीजी धांडोळा घेतला तर आपल्याला छोट्या छोट्या शॅम्पूच्या पुड्या पाहायला मिळतात की नाही? का? त्याच्या पाठीमागचं रिझन, हेतुता, कारण मीमांसा काय आहे? काही नाही. फक्त त्या शॅम्पूवाल्या कंपनीने शॅम्पूची काय केली? युग कशाचा आहे? जाहिरातीचा परिणाम. आपण त्या वस्तूच्या प्राप्तीकरता काय झालो? गतिमान. बरोबर ना? हे जसं आहे ना तसं ज्ञानाच्या द्वारा वा कीर्तनाच्या माध्यमातून संतांना प्राप्त झालेली जी अवस्था आहे, त्या अवस्थेचं नुसतं चिंतन किंवा ते शब्द जरी आपल्या कानावर पडले ना तरी सुद्धा त्या संतांना प्राप्त झालेल्या अवस्थेच्या संबंधातून एक ना एक दिवस आपण स्वामीजी जाळोनी संसार बैसलो अंगणी. विठ्ठला ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये माऊली खूप गोड उदाहरण दिले. ज्ञानोबराय म्हणतात, का स्वर्गीची उर्वशी देखोनिया मानसी, वरात्या लावती आकाशी यागाची या. स्वर्गामध्ये उत्तम उत्तम स्त्रिया आहेत. उर्वशी, तिलोत्तमा, अप्सरा, अतिशय देखण्या, मराठी भाषेमध्ये ब्युटिफुल. ज्ञानोबराय म्हणतात, या मृत्यूलोकातल्या मनुष्याने त्र्यंबक महाराज त्या स्वर्गातल्या भोगांचं चित्रण शब्द ज्ञानाच्या द्वारा ऐकलं आणि त्या स्वर्ग भोगाच्या प्राप्तीसाठी तो गतिमान झाला. तो काय करायला लागला? वरात्या लावती आकाशी यागाची या. 100 यज्ञ करण्यासाठी प्रवृत्त झाला. यज्ञ करणं काही सामान्य गोष्ट नाही. सत्यनारायणाची महापूजा केल्यासारखी 100 यज्ञ करतो. का? शब्द ज्ञान झालं की मनुष्य त्या वस्तूच्या प्राप्ती करता. आता साधू संतांना प्राप्त झालेली अवस्था, शब्दाच्या द्वारा तिचं चिंतन करूया. अवस्था काय? या मृत्यूलोकामध्ये, या अवनीतलावर, या भूतलावर मनुष्याला जर कीर्ती संपन्न व्हायचं असेल, मी अगदी वेळेत थांबणार आहे. या मृत्यूलोकामध्ये, अरे बापरे, बघा ते भीष्माचार्य आपले तिथं बसलेत, आता मी पाहिलं काका. या मृत्यूलोकामध्ये अवनीतलावर, भूतलावर मनुष्याला जर कीर्ती संपन्न व्हायचं असेल, त्या कीर्तीची माळ आपल्या गळ्यामध्ये पाडून घ्यायची असेल तर त्या व्यक्तीकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा विशेष गुण असावा लागतो. विशेष गुणाशिवाय व्यक्ती जगतामध्ये कीर्ती संपन्न होऊ शकत नाही. विशेष गुण असावा लागतो. हो, आता विचार करायचा आहे आपल्याला. ज्ञानोबारायांना संजीवन समाधीस्थ होऊन किती वर्ष झाली? आता तो मोठा कार्यक्रम आपण वर्तमानामध्ये संपन्न केलेला आहे. 750 वर्ष परिपूर्ण. जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठाला जाऊन किती वर्ष झाली? 375 वर्ष परिपूर्ण झाली. ज्ञानोबारायांना आपल्यातून संजीवन समाधीस्थ होऊन 750 वर्ष, महाराजांना जाऊन 375 वर्ष, इतके वर्ष झाली तरी सुद्धा या संत द्वयांचं चिंतन वर्तमानामध्ये आपण करतो ना? करतो की नाही? अरे, वारकरी संप्रदायाचा श्वास आणि प्रश्वास जर काही असेल, ज्ञानोबा माऊली
अलंकाराच्या दृष्टीने समास आहे, बरोबर शास्त्रीजी? या दोन संतांच्या अंतर्गत सगळ्या संतांच्या नामाचा अंतर्भाव होत असतो, जयघोष होत असतो. म्हणून आपण त्यांचं चिंतन वर्तमानामध्ये केलं. मी सांगतोय कशासाठी की ज्ञानोबारायांना जाऊन इतकी वर्ष झाली, जगद्गुरु तुकोबारायांना इतके वर्ष झाली, तरी सुद्धा वर्तमानामध्ये हे संत प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत आहेत. जिवंत आहेत की नाही? मी काय अगोदर एक नियम केला, मनुष्याला जगतामध्ये जर कीर्ती संपन्न व्हायचं असेल तर त्याच्याकडे विशेष गुण असावा लागतो. ज्ञानोबाराय काय विशेष गुण आहे, जगद्गुरु तुकोबाराय काय विशेष गुण आहे, त्याचं चिंतन करूया. विठाला विशेषाशिवाय व्यक्ती जगतामध्ये कीर्ती संपन्न होऊ शकत नाही. प्रातस्मरणीय ब्रह्मलीन वैकुंठवाशी गुरुवर्य कुंभार गुरुजी, वारकरी शिक्षण संस्था, तीर्थक्षेत्र आळंदी देवाची. साधकीय जीवन जगत असताना आम्ही सकाळी साधक मंडळी स्नानासाठी, आता आपण सगळेच इंद्रायणी मातेला जातो. आपल्या संस्थेच्याच खाली काही गुरुवर्य भाऊंनी आणि गुरुजींनीच ते सगळं नियोजन करून ठेवलेलं आहे. काही गाळे काढलेले आहेत भाड्याने देण्यासाठी, बरं का. त्याच्यामध्ये एक टेलर राहत होते. कालच एक टेलर गेले आपले, त्यांच्याच ठिकाणी चोपडे टेलर. त्यांच्याच पूर्वी ते काय, त्या टेलरचं नाव वरळे टेलर, तुम्हाला माहिती असेल, आता आठवलं म्हणून सांगतो. वरळे टेलर ते काय म्हणजे व्यवस्थित स्वामीजी शर्ट वगैरे असं व्यवस्थित कोणाचा त्यांनी कधी शिवून दिला नाही, पण कुठं फाटलं स्वामीजींना ही गोष्ट माहिती आहे. पण ते टेलर होते, वय प्रचंड झालेलं, हाताची बोटं असे त्यांची वाकडी झालेली बोटे, तरी सुद्धा ते पकवाज वगैरे शिकायचे. अंतकरणाची इच्छाशक्ती प्रचंड होती त्यांच्या. अगदी गरीब आपल्या परभणी जिल्ह्यातलंच ते कुटुंब. सकाळी स्नानासाठी आम्ही निघालो. त्या टेलरचा लहान मुलगा त्र्यंबक महाराज मोठ्याने आक्रंद करायला लागला, ओरडायला लागला. आता गुणग्राहक वृत्ती, कुतूहल वृत्ती सदैव आमची असल्या कारणामुळे थोडी ती जागृत झाली. हा लहान मुलगा का रडतोय? तर आपल्या त्या गुंडरे गल्लीतून स्वामीजी एक पाववाला चालला होता. पाववाला, तुम्हाला पाववाला माहिती आहे? नसल माहिती तुम्हाला. लांबलचक धाडी, गोल गोल टोपी, 8-8 दिवस जे आंघोळ करत नाही आणि आपल्याला म्हणतात घ्या नरम गरम पाव, चहा पाव खातो आणि आपण पोट बिघडून घेतो आपलं, हे की नाही? तो पाववाला चाललेला, त्या लहान मुलाला घ्यायचा होता पाव. त्याला काय करायचं होता? पाव घ्यायचा होता. म्हणून तो आपल्या आईकडे गेला आणि आईला म्हटला, आई पाव. पण दारिद्र्य 18-20 घरामध्ये त्याची आई काय त्याला पावली नाही पावली. आता आईकडं काही रिस्पॉन्स नाही म्हटल्यानंतर पोरगा कोणाकडे जाणार? बापाकडे. आला वडिलांकडे, बाबा पाव. बाबाही त्याला पावले नाही. आणि मग तो रडायला लागला. त्या आईने त्याला जवळ बोलवलं, अंगशास्त्रीजी. आणि आईने काय केलं माहितीये? त्या लहान मुलाच्या अशी जोरदार कानशिलात लावून दिली. आणि ती आई त्या लहान मुलाला म्हणते, मी त्याला साक्षी आहे, अरे दररोज पाव घेऊन द्यायला तुझा बाप काही धीरूभाई अंबानी आहे? तुझा बाप काही टाटा बिर्ला आहे? अरे बाप रे. मी विचार केला, जगात जर्मनी, भारतात मुंबई इकडचं टोक, परभणी इकडचं, खेडवळ असणारी, अशिक्षित असणारी, ग्राम्य असणारी ती महिला, त्या महिलेला वकील साहेब, धीरूभाई अंबानी, टाटा बिर्ला हे कसे माहिती? विचारांती समजलं त्या व्यक्तींच्या ठिकाणी असणारा द्रव्याचा विशेष गुण. आणि विशेष गुण मनुष्याला जगतामध्ये कीर्ती संपन्न बनवतो. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात, या धरेवरती, या मृत्यूलोकामध्ये, या अवनी तलावर मान मान्यता आहे कोणाला? धनवंताला सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंता
आहे जगी किंवा जब लोग अपने पनों में पैसा सब लोग सलाम करे अपना पैसा निकल गया तो कोई मीठा ना बोले सब पैसे के भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई सब पैसे पैशाचा विषय आला की कसे मोकळे हात सुटतात महाराज, कारण मोजावं लागतं ना. विठाला 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 विठाला. तुम्ही बारकाईने विचार करा, आपल्याकडे काही कमी पैसे आहेत का कौले पाटील? हा भरपूर आहेत की नाही, पण त्यांचे एवढे आहेत का? आपल्याला कोण ओळखतो? आपल्याला किती मर्यादित, आपण अगदी संकोचित काही लोकांपुरतं किंवा तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरतं किंवा या पद्धतीने. पण धनवंतालागी सर्वमान्यता जगी जयाची गाठी भौसाल धन तो सर्वासी अवश्यमान. साहित्यानेही त्याचा विचार केलेला आहे. यस्यस्त वित्तम सनरकुलिना सपंडितस्य स्मृतिमान गुणज्ञा सयैव वक्ता सचदर्शनीयः सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. विशेषाशिवाय मनुष्य जगतामध्ये कीर्ती संपन्न होत नाही. ज्ञानोबारायांचा विशेष काय, तुकोबारायांचा विशेष काय, काय एवढा उत्सव वर्तमानामध्ये या संत महंतांचा जीवनमुक्त गुणातीत महापुरुषांचा करतोय आपण. काय विशेष आहे तो कधीतरी शोधला पाहिजे. विशेषाशिवाय मग वादनातला विषय, विशेष गाण्यातला, कीर्तनातला, टाळ वाजवण्यातला, ऐकण्यातला आणि खाण्यातला सुद्धा तरच आहे महाराज. हो, विशेषच गुण पाहिजे. महाशिवरात्रीचा दिवस होता. महाशिवरात्रीच्या पर्व काळाचं कीर्तन शक्यतो 10 ते 12 या वेळेमध्ये असतं, बरोबर आहे की नाही? योगायोगाने पूर्वीचा काळ म्हणजे जास्त नाही, एक 10-15 वर्ष झाली असतील परंपरेचा मी एक कीर्तनकार आहे म्हणून सांगतो. पूर्वीपासूनची ही गोष्ट आहे. 10 ते 12 पूर्वी 9 ते 11च कीर्तन. त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या भारतीय संघाची आणि प्रतिद्वंद्वी असणारा जो दुसरा संघ आहे पाकिस्तान, त्यांची टीव्हीवर मॅच चालू होती. क्रिकेट काय झालं होतं बापू? मॅच. आता भारत आणि पाकिस्तान म्हटल्यानंतर माणसं काय महाराज सगळेच्या सगळे अगदी असे नजरा लावून बसलेले. माझ्याकडे कोणी लक्षच द्यायना. पूर्वी आपली ती बॅग असायची, जाऊन कुठंतरी आपलं बसायचं. एक वयोवृद्ध असणारे बाबा, कारण बुजुर्ग लोकांची संगती केली पाहिजे म्हणून त्यांच्याजवळ, अगदी बालिश नाही म्हणून त्यांच्याजवळ जाऊन बसलो. हा, आणि ऐका ना, भारत पाकिस्तान मॅच चालू, टी व्हीवरती लाईव्ह मॅच चालू, सगळे अगदी तटस्थ. कीर्तनाला वेळ होता. मी बाबांचा आश्रय केला. आपल्या भारताचा फलंदाज शेंडगे पाटील प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आला, खेळण्यासाठी आला. आल्याबरोबर त्याने पहिल्याच षटकामध्ये असा षटकार मारला, असा 6 मारला. काय झालं माहितीये का? त्याने षटकार मारला, पण माझ्या शेजारी बसलेले जे बाबा होते ना वयोवृद्ध, त्यांचा हात असा अचानक वरती गेला आनंदाच्या भरामध्ये आणि थपकन माझ्या पाठीवर येऊन पडला. मी म्हटलं बाबा षटकार त्याने मारलाय, त्याचा अनुभव मला का मारताय तुम्ही? तो म्हटला तुला माहिती आहे का? म्हटलं नाही माहिती. हा षटकार कोणी मारला? म्हटलं मला नाही माहिती. मला माहिती होतं, पण बाबांच्या अंतकरण वृत्तीचा विचार आपल्यालाही कळावा म्हणून कुतूहल वृत्ती माझी जागृत झाली. म्हटलं मला नाही माहिती हा षटकार कोणी मारला. बाबा म्हटले अरे बावळ्या, हा षटकार माझ्या सचिन तेंडुलकरने मारला.
काय म्हटले? मी म्हटलं हे खेडवळ असणारे, कानपूर लाईन बंद, डोळ्यांनी धड दिसत नाही, वाचने धड बोलता येत नाही, सचिन तेंडुलकर हे नाव कसं माहिती? भारतरत्न. विचारांती समजलं फलंदाजी करणं हा त्यांच्या ठिकाणचा विशेष गुण. विशेषाशिवाय मनुष्य जगतामध्ये कीर्ती संपन्न होऊ शकत नाही. ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, विशेष गुण. कोणती अवस्था? उजेडी रागील उजेडी रागीले उजड क्या बात? उजेडी रागीले उजड निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला माय बापा विठ्ठला माय बापा. मागे पुढे पाहता ज्ञानाचा उजेड मागे पुढे पाहता ज्ञानाचा उजेड. अंगणात झाड अंगणात झाड कैवल्याचे कैवल्याचे इंद्रायणी काटे देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी. ज्ञाने जाजे ज्ञाने जाजे इंद्रायणी काटे व्यक्ती जगतामध्ये कीर्ती संपन्न होत नाही. ज्ञानोबारायांचा, जगद्गुरु तुकोबारायांचा विशेष गुण. विचारा जगद्गुरु तुकोबारायांना की असा काय विशेष गुण तुमच्या ठिकाणी आहे, तो आम्हाला तुम्ही सांगाल का? तर सज्जन हो, सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
नेतो कोण. ऐका ज्ञानोबारायांचा जगद्गुरु तुकोबारायांचा विशेष गुण. महाराज म्हणतात आम्हाला वर्तमानामध्ये प्राप्त झालेली जी सर्वांतर्यामित्व स्थिती अर्थात ब्रह्मभाव, ब्रह्मस्थिती, ब्रह्मबोध, तो वर्तमानातला माझे हिरोनी नेतो कोण. अरे कोण चोरून येईल, कोण हिरावून घेईल. कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, कारण ती अवस्थाच अशी आहे. सर्वात्मकपण व्यापक अवस्था आहे. अणो रणियान महतो महियान. अणुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. ऐका क्रिया ही नेहमी संकोचित लहान बारीक गोष्टीमध्ये घडत असते. चलनवलनादी प्रक्रिया व्यापकात कुठल्याही पद्धतीची क्रिया घडत नाही. आणि ब्रह्म कसं आहे. बृहत्वम ब्रहणत्वम वा ब्रह्म. विठ्ठल 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 म्हणून प्राप्त झालेला जो बोध आहे तो कोण हिरावून चोरून घेईल का. नाही. आता मी तुम्हाला सांगितलं विशेष गुणाशिवाय व्यक्ती जगतामध्ये कीर्ती संपन्न होऊ शकत नाही. अगोदर उदाहरण सांगितलं धीरूभाई अंबानी, टाटा, बिर्ला आहेत विशेष गुणांनी संपन्न, पण त्यांच्यासारखे दुसरे नाहीत का हो. गौतम तुम्हाला ऐकायला आलं ना. वाढन पण त्यांच्यापेक्षा श्रीमंत नाहीत का कोणी. आहेत ना. धीरूभाई अंबानी, टाटा, बिर्ला यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. मी उदाहरण सांगितलं तुम्हाला भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचं आहे का नाही. ते खेळतात, व्यापक विशेष गुण आहे, पण त्यांच्यापेक्षाही चांगले खेळणारे नाहीत का बुवा. आत्ता वर्तमान कोणाचं आहे. आता पर्व गेलंय, चालू आहे. विराट आहे, रोहित शर्मा, ही चांगली आहे ना आणखी. पण तुम्ही विचार करा त्यांना प्राप्त झाला विशेष गुण, पण देशाची, कालाची, वस्तूची त्याला मर्यादा आहे. पण सर्वात्मकपण आहे का कुठली मर्यादा. ज्ञानोबारायांसारखे दुसरे ज्ञानोबाराय डोळे झाका आपल्या गावात असतील तर शोधून मला सांगा. तुकोबारायांसारखे दुसरे तुकोबाराय माझे. अरे कोण हिरावून नेणार आहे. कोणीही हिरावून नेऊ शकत नाही. विठ्ठल आपण ही अशीच प्रतिज्ञा केली पाहिजे की संकोचित लहान बारीक अजिबात आपल्याला राहायचं नाही. महाराज सुद्धा ना म्हणतात, बोलतात महाराज, संकोचोनी कारे झाला संकोचोनी कारे झाला लहान. कीर्तनच नाही, ह्यांचं गायनच आपल्याला आणि स्वामीजीचं तुमचं वादन हे रात्रभर ऐकावंसं वाटतंय. तुम्हाला वाटतंय ना. चालू द्या ना मग, आता चालू द्या. संकोचोनी कारे झालासे लहान, हे अपोषण ब्रह्मांडाचे. वैराग्याच्या गोष्टी वैराग्याच्या गोष्टी
वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान अर्थात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती मोक्ष स्वरूप स्थिती जन्म अभाव स्थिती सर्वात्मकपण पण या अवस्थेला प्राप्त झाले पण सज्जन हो साधू महात्मा संत महात्मा गुणातीत स्थितप्रज्ञ प्रजाती यदा कामान सांख्ययोगाच्या संबंधातून द्वितीय अध्याय पहा थांबले का तिथं संत अवस्थेच्या बाबतीमध्ये विचार करतोय तिथपर्यंत पोहोचले त्या अवस्थेला प्राप्त झाले पण सज्जन हो बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या स्वरूप स्थितीचा आनंद वर्तमानामध्ये ते उपभोगता येत उपभोगतात वा विठाला 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 एकदाच याला व्यवस्थित ठेवा सारखा इको वाढू नका कमी करू नका अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत गुरुवर्य भाऊ सांगतात बरोबर मी 9 वाजता थांबणार आहे सुज्ञ मंडळी आहेत म्हणून प्रक्रिया थोडीशी सांगतो अज्ञानाच्या दोन शक्ती एक आवरण शक्ती आणि दुसरी विक्षेप शक्ती आवरण म्हणजे झाकणे आणि विक्षेप म्हणजे दाखवणे संत कोणाला म्हणतात लक्ष देऊ नये का आवरण शक्ती विशिष्ट अज्ञानाचा पूर्ण नाश होऊन विक्षेप शक्ती विशिष्ट अज्ञानाच्या ठिकाणी बाधितान वृत्ती निर्माण होऊन तेच ज्ञान आणि तीच भक्ती सामान्य मनुष्याच्या हृदयापर्यंत पोहोचून जीव जीवात्म्याला जे जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून देतात त्यांना म्हणतात संत म्हणून सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण इथपर्यंत स्थिती आहे थांबतात असं नाही पुढे काय करतात अंतःकरणामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये चित्तामध्ये हृदयामध्ये भक्तीची लाट लहर भक्तीची
सहू पुरुषार्था शिरी अशी असणारी ज्ञान उत्तर कालातली जी प्रेमलक्षणात्मक भक्ती आहे ती परिपूर्ण होण्यासाठी घेईन जन्मांतरे हेची करावया खरे. जन्म मरणादीच्या अत्यंत कनिष्ठ दर्जाच्या घटना आहेत त्या सुद्धा मी उपभोगायला तयार आहे. आणि महाराज म्हणतात ज्ञानपूर्ण स्थिती तदनंतर साधन साध्य आणि साध्य उत्तर कालातली अशी प्रेमलक्षणात्मक भक्ती मी करणार आहे. निष्काम भक्ती की त्या निष्काम भक्तीच्या द्वारा हे परमात्मन मी तुला ऋणी करून ठेवेन. त्याचा परिणाम विठ्ठल रुक्मी देवी स्वयंभू वर्तमानामध्ये आहेत. अभंगाचं शेवट
गप मद पनी दब पद नि द नि द रे द नि द रे द नि द द द नि द प प सा नि द प म नि द प म ग प म ग रे सा ग म प ग म प ग म प द नि सा ग रे ग द रे द नि द रे द नि द नि द नि द नि द नि द प द प म प द नि द प द प द प म प म ग म ग रे ग रे म प म ग म ग रे सा म प म ग म ग रे ग रे सा म नि द म ग रे द नि द सा नि द नि द म ग रे द नि द सा ग रे ग रे द नि द नि द म नि द प म प म ग म ग रे ग रे नि द ग म द नि द नि द प म ग रे ग रे ग म प म ग रे ग म द नि द ग म द नि द ग म द नि द अभंगाचं शेवटचं चरणच असं आहे, तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. आणि इथे आहे ना पोटापुरती, पण ही सेवा देव ऋणी होतो, पण कुठल्या सेवेने? सकाम सेवेने नाही, निष्काम सेवेने. आणि इथे निष्काम सेवा जशी आहे, ऑल महाराष्ट्रात सुद्धा आपणही तशीच निष्काम सेवाच केली पाहिजे. तर आणि तरच तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा, मनी भक्तीची आवडी हेवा भावी ऐसी जोडी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली
कीर्तन महर्षी गुरुवर्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन मारुती बाबा दास्तापूरकर यांच्या पुण्यतिथी अर्थात रौप्य महोत्सवी वर्षाच्या संबंधातून मोहिते पाटलांनी, शेंडगे साहेबांनी आणि सगळ्या संयोजक मंडळींनी ज्ञानोबारायांच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या कुशीमध्ये संत महंतांचं चिंतन त्या अवस्थेचं घडावं या अवच्छेदकातून हा नाममहोत्सव वर्तमानामध्ये संपन्न केलेला असताना गुरुवर्य भाऊंची आज्ञा म्हणून मी कीर्तनासाठी प्रवृत्त झालो. प्रकृती स्वास्थ्य व्यवस्थित नाही तरीसुद्धा सेवके सांगितले करावे ते काम शक्याचा तो स्वामी जाणे या न्यायानेवर का स्वामीजी. आता तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात पण तुम्ही बालक या अवच्छेदकातून ना तरी बालक बोबडा बोली या दृष्टीने सांभाळून नेलेलं आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करतो. सेवेसाठी सगळे दिग्गज मंडळी आहेत. आता जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला अंकावरती घेतलेलं आहे. मग मी माझ्या वाणीच्या द्वारा शेंडगे साहेब काय वर्णन करणार वकील साहेब. म्हणून ज्ञानोबारायांची जगद्गुरु तुकोबारायांची आपल्यावर अशीच कृपा व्हावी आणि उभा महाराष्ट्र नाही संपूर्ण जग विश्व हे आपल्या कलेच्या द्वारा ज्ञानाच्या द्वारा ढवळून टाकावं. हरिभजने हे ढवळलेले जग चुकविला लाग कळी काळाचा या अवच्छेदकातून झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करतो. आता भैरवी झाली आहे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय बोली रे गुरुदेव देवा तुकाराम 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 राम तुकाराम 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 मोजून 2 मिनिटं घ्यायचेत. असो आपला अत्यंत गोड सुंदर असा हा कीर्तन महर्षी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या पुण्यतिथी रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अत्यंत गोड सुंदर असा हा जगद्गुरु श्री सगळ्यांनी खाली बसून घ्या. सगळ्यांनी खाली बसा. बसा खाली बसा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या तपस्थलीमध्ये अत्यंत गोड सुंदर असा हा चालू असलेला भक्ती उत्सव आणि आज या भक्ती उत्सवातील ही पहिल्या दिवसाची दुसऱ्या सत्रातली कीर्तनाची सेवा आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार अगदी जांभया पसरे मुख तेवी अवचटे पडे पियुख असा ज्यांचा योग आपल्याला प्राप्त झाला असे आदरणीय विठ्ठल महाराज धोंडे यांच्या अत्यंत गोड मुखातून आणि पवित्र वाणीतून आपल्याला कीर्तनाची सेवा ऐकायला मिळाली. आम्हालाही असं वाटलं की सर्वात्मक पण
माझे हिरोणी नेतो कोण. आदरणीय विठ्ठल महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आज ज्यांची अत्यंत सुंदर अशी उपस्थिती आहे असे वारकरी संप्रदायातील एक मृदंग रत्न, मृदंग सम्राट. रत्न कशाला म्हणतात शास्त्र सांगतं, ज्यातो ज्यातो यत उत्कृष्टम तत्तत रत्नम कथ्यते. जो जो ज्या ज्या जातीत श्रेष्ठ असतो त्याला रत्न म्हणतात. असं मृदंगातलं रत्न आदरणीय परमपूज्य महाराष्ट्राची आन बान शान असे आदरणीय आमचे दासोपंत स्वामी महाराज आळंदीकर ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि योगायोगानं आदरणीय आमचे श्री महादेव महाराज तौर ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना पण मनापासून धन्यवाद. या सेवेसाठी सर्व आदरणीय आप्पा आहेत. आणि योगायोगानं आज आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाच्या कीर्तनाच्या सेवेसाठी अगदी अत्यंत विनम्रपणानं जे येऊन बसलेले आहेत ते आदरणीय तुकोबारायांचे वंशज आणि रथाच्या पुढे जगद्गुरू श्री तुकोबारायांचा चांदीचा मानाचा विना ज्यांच्या गळ्यात असतो असे आदरणीय रामदास महाराज मोरे ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हो. आणि महाराज दररोज या कीर्तनाला पण आणि भोजनाला पण. तुम्हाला सर्वांच्या वतीनं विनंती. या सेवेसाठी सर्वच मोठी मोठी मंडळी आहेत. या सर्व मंडळींच्या उपस्थितीने बहर आला संप्रदायातील एक अत्यंत गोड कीर्तनकार आदरणीय परमपूज्य आमचे त्र्यंबक महाराज दस्तापूरकर, आदरणीय परमपूज्य नंदकिशोर महाराज आहेर, आदरणीय परमपूज्य गजानन महाराज सोन्नेकर, आदरणीय परमपूज्य कैलास महाराज पौळ, आदरणीय परमपूज्य भजन सम्राट. अत्यंत कमी वयामध्ये महाराष्ट्रात ज्यांनी खूप मोठा नावलौकिक मिळवलेला आहे असे आम्हा सर्व तरुणांचे आदर्श स्थान आदरणीय आमचे उद्धव बापू शिंदे, आदरणीय भास्कर महाराज सोन्नेकर, बबरूवानजी सेंडगे आणि ती 3 मंडळी गायली. त्यांना पण मनापासून धन्यवाद. त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. हो हो. आणि याच्यानंतर हो हो कोण राहील. हो आदरणीय आमचे वाघच राहिले म्हणले अवघड झालं का. आदरणीय आमचे हो असो आदरणीय आमचे शिवाजी महाराज वाघ अत्यंत सुंदर कीर्तनकार. त्यांना पण मनापासून धन्यवाद. आदरणीय भीष्माचार्य आमचे सोपान काका राऊत. आणि उद्या सकाळी ऐका 1 मिनिट ऐका. उद्या सकाळी ठीक 4 ते 5 काकडा होईल, 5 ते 6 प्रदक्षिणा होईल. त्यानंतर 8 ते 9:30 पत्रिका बाळक्रीडा आणि संतपर या भंगांवरती भजन होईल. आणि उद्या सकाळी 10 ते 12 उपस्थित महाराजांचे कीर्तन होईल. आणि आत्ता अत्यंत सुंदर ज्यांची भजनाची सेवा होणार आहे त्या सकल संप्रदायाची गायन क्षेत्रातली गायत्री अशा आदरणीय परमपूज्य गायत्रीताई त्यांची अत्यंत सुंदर अशी भजनाची सेवा होणार आहे. आपण सर्वांनी त्या भजन सेवेचा लाभ घ्यावा अशी आपणा सर्वांना विनंती. सर्वांनी सांगितले की उपस्थित महाराजांचे कीर्तन होईल. असो सर्वांनी जेवणासाठी जावं. हॅलो. उद्या सकाळी ठीक 10 ते 12 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार वारकरी भूषण आमचे माऊली महाराज करंजीकर यांची सकाळी 10 वाजता सेवा आहे. सर्वांनी आवर्जून या. आणि आता या ठिकाणी कीर्तन केसरी आमचे विठ्ठल महाराज धोंडे यांचा सत्कार आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव प्रमाणकंठ आणि मालक आता सांगतो तुकोबारायाच्या मंदिरात ह्यावर्षी आपलं त्यांना पुरस्कार द्यायचा आहे आळंदीला आपल्या कार्यक्रमात. एकदा गुरुजीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कैलास गुरुजींना विनंती आहे की आपण धोंडे महाराजाचा सत्कार करावा. धोंडे महाराजासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सेंडके साहेब तुम्ही पण या 2 जण या. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय गोड असा योग आपल्या मोहिते नानाने आपल्यासाठी आणलेला आहे. एकदा नानासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखवाज वादक आमचे सर्वांचे लाडके आणि आदरस्थान प्रेरणास्थान असणारे पंडित श्री दासोपंत स्वामी यांचा सत्कार महाराष्ट्र भूषण आमच्या परभणी जिल्ह्याचं भूषण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांना विनंती की आपण
या. आणि दुसरा आमच्या परभणी जिल्ह्याचं भूषण प्रमाणकंठ भास्कर महाराज सोन्नेकर या. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वडगावचे वकील साहेब घेनंद साहेब यांचा सत्कार. सोपान काका भीष्माचार्य आमचे. उठा 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 सत्कार करा. उठा 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 सत्कार करा वकील साहेबाचा. उठा. हा. आणि आळंदीचे आमचे दुसरे भूषण आमचे मृदंग सम्राट अतिशय गोड स्वभावाचे महादेव महाराज तोर यांचा सत्कार. या काका या दोघं तिघ या. या काका या पुढे या. आता लगेच या ठिकाणी महाराष्ट्राची गान कोकिळा आमच्या सर्वांच्या लाडक्या ताई गायत्रीताई गायकवाड यांचं लगेच 5 मिनिटामध्ये भजन सेवा सुरू होत आहे. दादा लगेच सिस्टीम लावून घे. सर्वांना विनंती आहे की भजन ऐकण्यासारखं आहे. असा योग कधी कधी येतो. परभणी जिल्ह्यात त्यांना आणायचं म्हणलं तर लाख रुपये द्यावं लागतं. आपले 1 लाख रुपये. आज तुम्हाला फुकट सेवा येतं. जेवण कधी होईल आपलं? जेवण 1 तास लागेल. जेवण नंतर करू आपण सगळेजण माझ्या सहित. मी सकाळी जेवण केलं आहे. आणि आमची